ज्यावेळी एक सिरियल करत होतो कीर्ती सावंत वगैरे पेटला. सो त्या सिरियलमध्ये काम करत असताना केदार शिंदे सरांनी मला पाहिलं होतं, काम पाहिलं होतं आणि हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मी एकही ऑडिशन दिलेलं नाहीये. तर विदाऊट ऑडिशन मिळालेला हा मला पहिला म्हणजे डिरेक्टरने एवढा विश्वास टाकला त्याचंही मला खूप समाधान आहे, की असं शक्यतो घडत नाही. तर ही फिल्म अशी मिळाली. त्यांनी काम पाहिलं आणि मला फिल्म मिळाली. नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण नवनाथ थिएटर वानेवाडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी झापक झुपूक हा सिनेमा नुकताच आता सर्वांनी पाहिलेला आहे. हेमंत फरांदे वानेवाडी येथील हे कलाकार आहेत आणि त्यांना विलनची भूमिका या चित्रपटामध्ये केलेली आहे. त्याच्या सर्व मित्रांनी हा शो या ठिकाणी ऑर्गनाईज केला होता आणि आपल्या सोबत आहेत आता हेमंत फरांदे. सर, मला सांगा, तुम्हाला हा चित्रपट कशा पद्धतीने मिळाला आणि काय सांगाल? नाही, चित्रपट मिळाला कसा याच्यापेक्षा मला हे सांगणं जास्त आवडेल, की माझे जे 10वीतले सगळेच मित्र आहेत, तर त्यांनी हा शो ऑर्गनाईज केला माझ्यासाठी खास. सो त्यांच्यासाठी मी त्यांना खरंच जेवढं मी ऋण व्यक्त करेल तेवढं कमी आहे. सो त्यांना पहिल्यांदा थँक्यू, खूप थँक्यू. आणि आता ही फिल्म कशी मिळाली, तर फिल्म मी खूप वर्ष काम करतोय नाटकांमध्ये. ते माझ्या मित्रांना, घरातल्या नातेवाईकांना सगळ्यांना माहिती आहे. पण ही फिल्म मिळाली ज्यावेळी एक सिरियल करत होतो कीर्ती सावंत वगैरे पेटला. सो त्या सिरियलमध्ये काम करत असताना केदार शिंदे सरांनी मला पाहिलं होतं, काम पाहिलं होतं आणि हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मी एकही ऑडिशन दिलेलं नाहीये. तर विदाऊट ऑडिशन मिळालेला हा मला पहिला म्हणजे डिरेक्टरने एवढा विश्वास टाकला त्याचंही मला खूप समाधान आहे, की असं शक्यतो घडत नाही. तर ही फिल्म अशी मिळाली. त्यांनी काम पाहिलं आणि मला फिल्म मिळाली. केदार शिंदे सरांच्या बद्दल काय सांगाल? कसा अनुभव वाटला तुम्हाला? ते फार शार्प आहेत. प्रचंड शार्प माणूस आहे. त्यांना काय हवं आहे ना, ते एक्झॅक्ट घेतात. त्यांना एक्स्ट्राचे शूट करत पण नाही. एवढं तुम्ही जेवढं फिल्ममध्ये बघताय फक्त त्यातलं एक हार्डली 5 मिनिटांचं कट झालेलं आहे. बाकी काहीच कट झालेलं नाही. आणि तेवढंच शूट केलेलं आहे त्यांनी. सो त्यांना माहिती आहे की काय हवं आणि प्रेक्षकांना काय आवडेल. तर ते तेवढंच शूट करतात. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. हा चित्रपट करताना तुम्हाला जुई भागवत असतील किंवा आपले सूरज चव्हाण असतील, त्यांच्याबद्दलचा काय अनुभव? सूरज बाबत म्हणाल तर तो एनर्जीची बँक आहे ती. म्हणजे तो जेवढा साधा आहे तेवढा तो सेटवरही साधा होता. तो लोकांसमोर बोलताना जसं तुम्ही त्याला टीव्हीत बघितलं आत्तापर्यंत तो तसाच आहे. तो वेगळा नाहीच आहे. आणि त्याने म्हणजे जीव तोडून काम केलेलं आहे. सगळ्याच ॲक्टर्सनी, त्यात सूरजने केलेलं आहे. आणि जुई आणि इंद्रनील सोबत तर मी ऑलरेडी सिरियल केली होती एक कीर्ती सावंत वगैरे पेटला. त्याच्यामध्ये आम्ही सोबत 1.5 वर्ष काम केलेलं आहे. सो तो आम्हाला गिव्ह अँड टेक आमचं एकमेकांचं माहीत होतं. आणि जुईबरोबर मी कधीच काम केलेलं नाहीये. आणि तिच्याबरोबर जे सीन्स होते ते एकतर थोडे राऊडी होते आणि ती थोडीशी दिसायलाही तशी थोडी गुडी आहे. सो मला थोडा त्रास व्हायचा तिला थोडा त्रास देताना. पण यार गिव्ह अँड टेक चांगलं झालं आमचं. बरं. आता तुम्ही ते गाण्यामध्ये खूप छान पद्धतीने सर्वांनीच डान्स केलाय, परफॉर्मन्स केलाय. त्याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? मला सुरुवातीला केदार सरांनी सांगितलं होतं, की याच्यामध्ये डान्स तर हवाय, स्टेप्स तर आल्या पाहिजेत, पण त्या कॅरेक्टरच्या आल्या पाहिजेत. ना की तू असं डान्सर आहेस आणि चांगला नाचतोयस असं अजिबातच नाही. सो मी तसाच डान्स केलेला आहे, जो त्यांना अपेक्षित होता, की त्यांना राऊडीच हवं होतं. आणि मी स्टेप्स प्रॉपर स्टेप्सच आहेत त्या सगळ्या, पण त्या राऊडी आहेत. त्या डान्सरच्या स्टेप्स नाही. सो मे बी ते लोकांना आवडेल आता. या चित्रपटातील सर्वात तुमच्या आठवणीत राहील असा क्षण कोणता सांगा? हळदीचं गाणं आहे. कारण ते गाणं आम्ही 2 दिवस शूट करत होतो आणि पहिला टेक ज्यावेळी झाला होता, कारण आपल्याला माहिती आहे आपण सगळेच मित्र आणि आम्ही सगळेच वरातींमध्ये याच्यामध्ये नाचलेलो आहे, मिरवणुकींमध्ये. सो ती सगळी एनर्जी मी त्या टेकमध्ये दिली होती आणि त्याच्यानंतर मी कंप्लीट 10 मिनिट तरी झोपून असेल, कारण नुकतंच जेवलो होतो आणि प्रचंड एनर्जी दिली आणि ते सगळं त्रास व्हायला लागला होता मला. 10 मिनिटं शूट थांबलं आणि मग शो मस्ट गो ऑन म्हणून आम्ही पुन्हा ते गाणं शूट केलं तेव्हा. सो तोच एक क्षण आहे, तो आठवणीत राहील. बरं. मला सांगा, या चित्रपटामध्ये फायटिंग करताना तुम्हाला यापूर्वीचा काय अनुभव होता की सर्व काही? फाईट सिक्वेन्स करताना मी आधी फाईट सिक्वेन्स केलेली आहे सिरियलमध्ये आणि मार्शल आर्ट केलेला असल्यामुळे मला एक्सपिरियन्स थोडा होता, पण त्या रिअल फाईटचाच होता. मी रिअल फाईटच केलेल्या आहेत शाळेत असताना. सो तो एक्सपिरियन्स होता. त्याच्यामुळे ही फाईट करताना तेवढा प्रॉब्लेम नाही आला. पण प्रॉब्लेम हा होता की ते खरोखरीचं पण वाटलं पाहिजे, लागलं पण नाही पाहिजे. सो याच्यात एक इंद्रनीलने मला लाथ मारली आहे, तर ती चुकून खरी बसली आहे मला. सो 1 महिना ते सुजलेली होती माझी छाती, ती खरी लाथ बसलेली होती. सो असं बऱ्याच प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात, जे सूरजकडून नाही झालं. सूरज नवीन असूनही त्याच्याकडून ते घडलेलं नव्हतं आणि मी पण तेवढी प्रिकॉशन घेतली. सो हा फाईट सिक्वेन्सचा अनुभव होता आणि मजा आली शूट करायला. एकंदरीत सर्व टीमबद्दल थोडक्यात काय सांगाल? सगळी टीम भारी होती. थँक्यू. तर हे होते हेमंत फरांदे, ज्यांनी खूप छान पद्धतीने या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. धन्यवाद.